5 वर्षात राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफलचे तब्बल 55,555 जवान सेवेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये 47,891 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर 7,664 जवानांनी राजीनामा दिला आहे. याच काळात 730 जवानांनी आत्महत्याही केली आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत ही गंभीर माहिती खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. विशेषतः देशाच्या सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या या दलात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्वेच्छानिवृत्ती आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जवानांचा मानसिक ताण तणावासह कामाच्या दबावाचा पुनर्विचार करण्याची गरज आता प्रकर्षाने समोर आली आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. सरकारने या परिस्थितीवर उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धक्का बसू शकतो. पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.